कल्पना आहे की ए नाही चालू केलं रे बाबर नाही चालू केलं संपूर्ण पदाधिकारी नाही रे बाबा कार्यकर्ते तेव्हा झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांनी एक पक्षाची पक्ष संघटना बाळा नांदगावकर काय करणार आहे लवकरच त्यांनी आता काही सूचना लवकरच थोडं मागे नाही भाई सोबतच 27 तारीखला मराठी भाषा शिवाजी पार्क या ठिकाणी करायचं त्यांनी निर्णय पक्षाने घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे तो मराठी भाषे गौरव दिन हा धूमधडाक्याने साजरा करण्याचा निर्णय झाला. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात राष्ट्रपतींनी त्याच शिवाजी पार्कच्या मैदानात मोदी यांच्यासमोर म्हटलं होतं आणि आज त्याच ठिकाणी 4 दिवसाचा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे. काय संदर्भ असेल कशा पद्धतीचा असेल? नाही, तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेला पण आपण ग्रंथाचं प्रदर्शन केलं होतं, पुस्तकाचं प्रदर्शन केलं होतं आणि साहेबांच्या मनामध्ये डोक्यामध्ये काहीतरी वेगवेगळ्या कल्पना असतात. आता तर ग्रंथ प्रदर्शनाची कल्पना त्यांची आहे, पण आणखीन काय असतील तर त्यांनी काही सांगितलेलं नाही. परंतु कार्यकर्त्यांना आणि इतरांना त्यांनी सहकुटुंब निमंत्रण दिलेलं आहे. या सहकुटुंबामध्ये राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांना देखील आमंत्रण असेल का? कारण शेवटी महाराष्ट्र आहे एकत्र. ते मला वाटतं आता त्यांनी काही त्याचं प्रकारचं मार्गदर्शन केलेलं नाही किंवा सांगितलेलं नाही, पण शक्यता असू शकते. संघटनेत बदल होण्यासंदर्भात आपण भाष्य केलं होतं आणि वरणीच्या मेळाव्यामध्ये पण तसं संकेत दिलं होतं. तर काही पक्षामध्ये बदल केले जाणार आहेत, पदांमध्ये बदल केले जाणार आहेत, काय नाही? निश्चितपणे होतील, कारण त्यांनी त्याच वेळेला भाष्य केलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांच्या मनामध्ये हे संघटन वेगळ्या प्रकारे वळवायची त्यांची भावना आहे आणि त्यांच्यासहित सगळ्यांनी पूर्ण वेळ काम करायला पाहिजेत अशा प्रकारच्या भावनेतून आता पुढची वाटचाल करायचं ठरवलेलं आहे. मुंबईमध्ये मागील काही महिन्यांपासून आपण जर पाहिलं तर मराठी माणसांवर अत्याचार होतो. त्या संदर्भात सातत्याने जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या मराठी भाषा दिनानिमित्त त्या संदर्भात काही तुमच्याकडून विशेष काय केलं जाईल? अजून तसं काही नाही त्या विषयावरती. मराठी भाषेला अभिजात दर्जा तर दिलेला आहे, पण ज्या ठिकाणी मराठीची आजही कळचेते ठिकाणी मला असं वाटतं की तुम्हाला या बाबतीमध्ये तुम्हाला कल्पना आहे, गुढीपाडव्याला आमची नेहमीच सभा असते, मीटिंग असते, आणि तो दिवस पण लांब नाही, 30 मार्चच आहे. त्यामुळे थोडंसं वाट पाहिजे तर तुम्हाला त्यातली माहिती मिळेल असं मला वाटतं. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र अस्थिर होतोय असं वाटतंय का? कारण महत्त्वाच्या नेत्यांवर वेगवेगळे आरोप होताना बघायला मिळतात. मात्र नाही, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत तशी पाहिलं तर महाराष्ट्र हा एक सदैव नीतिमत्ता घेऊन जाणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या राज्याचे बरेचसे आदर्श योजना इतर राज्यांनी घेतलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन इतर राज्यांचा वेगळा आहे. पण आता जे काही चाललेले ते पाहता जी काही चांगली लोक आहेत त्यांना काही जे चालले ते आवडत नाही आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे अस्थिरता मी समजू शकतो, पण अराजकतेकडे महाराष्ट्र नागरिकांनी मिळवलं एवढी या प्रसंगी. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर आता आरोप होताना बघायला मिळतात. त्यांना नाशिक कोर्टानं 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 50,000 रुपये खर्च दंड सुनावलेला आहे एका फसवणुकीच्या. मला असं वाटतं की आता न्यायालयाने एखादा निर्णय जर दिलेला असेल तर त्याच्यावरती ते पुढच्या न्यायालयात जातं आणि त्याप्रमाणे आता माहिती नाही मला एक्झॅक्टली त्यांचं काय केस आहे वगैरे मला माहिती नाही, पण जर कोर्टाने त्यांना आता जामीन दिला असेल तर त्याच्या मागे काहीतरी असणारच. राष्ट्रवादीचे दुसरे हे नेते आहेत जे सध्या चर्चेमध्ये आलेले बघायला मिळत आहेत आणि सत्तेमध्येच आहेत सध्या राष्ट्रवादीमध्ये. मला असं वाटतं आता हा प्रत्येकाच्या भावनेचा विषय, प्रत्येकाच्या मला नेमकी काय भूमिका घ्यायचं त्याचा विषय आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती अजितदादा पवार बोललेले आहेत, फडणवीस साहेब बोललेले आहेत, सगळेच बोललेले आहेत. आता आपण आपला विचार करून काय तो निर्णय घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.
काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्क मैदानामध्ये एक जाहिरात एक बॅनर विशेष चर्चेत होता, ज्याच्यात दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र विकासासाठी एकत्र यावं, मराठी माणसांसाठी एकत्र यावं असं म्हटलं. आणि आताही तुम्ही ज्यावेळेला म्हणत की अनेकांना सहकुटुंब निमंत्रण केलेलं आहे, तर त्या सहकुटुंबांमध्ये ठाकरे कुटुंबाचा आता ते मला कल्पना नाही, पण मला असं वाटतं की बऱ्याच वर्षाची चर्चा आहे, त्याच्यामुळे आपल्याला चर्चेत न बोललेलं बरं आहे. मराठीसाठी या कुटुंबाने एकत्र येणं गरजेचं आहे असं नाही वाटत? तर तो विषयावरती आता भाष्य करणं पण उचित नाही असं मला वाटतं. ठीक आहे, थँक्यू.